तर हॅलो फ्रेंड्स, आज आपण युनिक जे ट्रेंडिंगमध्ये हेअरकट चालू आहे बटरफ्लाय, ते मी आज माझ्या स्टुडंटला शिकवणार आहे. तुम्ही पण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. सर्वात पहिले आपल्याला असे एक सेक्शन काढून घ्यायचं आहे. इथून ते प्रोफाईल लाईन काढून घ्यायची आपल्याला. आणि खूप खूप सोप्या टेक्निकमध्ये मी बटरफ्लाय शिकवणार आहे. तर आपल्याला सर्वात पहिले फ्रंटला यायचं आहे आणि क्लायंटला विचारायचं आहे पहिले आपल्याला तर कटिंग किती शॉर्ट पाहिजे ते. चिल पण चालते ना, समोरून घ्या व्हिडिओ, समोरून आहे फ्रंट. आता हे लक्ष द्या. आता सर्वात पहिले आपल्याला एक प्रोफाईल लाईन काढून घ्यायची. जे इथून येते ना, इथली आणि इथली, याला म्हणतात नाही हां सी सेक्शन म्हण, प्रोफाईल लाईनच म्हणतात कटिंगमध्ये. प्रोफाईल लाईन काढून घ्यायची आणि एकदम स्ट्रेट कट करायचं. मी आता चिनपर्यंत घ्यायला एकदम स्ट्रेट कट करून घ्यायचे. आणि ही झाली आता आपली गाईडलाईन. तर या गाईडलाईनला काय करायचं, मिक्स करून टाकायचं या केसांना. आणि आपल्याला या साईडला यायचं, या साईडला यायचं आहे. आणि इथलं खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात द्या. आता फक्त 2च सेक्शन केले, त्याच्यातले थोडे केस घेऊत आपण. आणि ही गाईडलाईन या केसामध्ये मिक्स करायचे, व्यवस्थित विंचरून घ्यायचे. आणि आपल्याला इथंच फक्त आता थोडं क्रॉस हात घ्यायचं आहे. बघा बोटं बघा, म्हणजे फिंगर बघा. याला घेतलं, याला वर 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 मिळत नाही. इथं आपल्याला गाईडलाईन भेटलेली आहे. मी इथं कट करायचं, कळलं. इथून ही झाली आपली बटरफ्लाय. आता ही झाली आपली गाईडलाईन. आता काय करायचे, सेम याच्यातले थोडे केस घ्यायचे. सेक्शन काढायची गरज नाही आपल्याला, 2च सेक्शनवर काम करायचं. ते केले 2 कट सेक्शन कळालं. इथं गाईडलाईन आणि कट. आणि याला असं खाली टाक. ते लेअर कट असंच राहतं. थोडे थोडे गाईडलाईन घ्यायची, थोडी थोडी गाईडलाईन घ्यायची, फिंगर टाकायचे आणि थोडंसं हे घ्यायचं आहे. आपल्याला इथं गाईडलाईन भेटलेली आहे. क्रॉस घेऊन गेले, कट केले. आणि हे सोड. ओके. आपल्याला स्टेप बाय स्टेप लास्ट हे जे भाग आहे तोपर्यंत कर. एवढी इझी कटिंग तुम्ही बटरफ्लाय बघितली. आणि हे ना जे थोडे थोडे आहे ना, ते तुमच्या मनावर घेऊ शकता. असं काही नाही जास्त कमी, हे तुमच्या मनावर आहे. फक्त गाईडलाईन घ्यायची. जेवढे तुम्ही छोटे छोटे घेशाल तेवढं कटिंगला हे भरून येईल आणि खूप लुक येते आणि फिनिशिंग पण येते. बघा माझं पकडायचं पण बघा पद्धत. क्रॉसिंग आहे ना, आपल्याला वरूनच कट करायची. गाईडलाईननुसारच जायचं आहे आपल्याला, कळालं. हे बघा हे कसे पडायला, ते ऑटोमॅटिक आता फेदर यायला, हे सॉरी लेअर यायला. नाही लक्ष द्या म्हणलेत ना त्यांनी. जाऊ. तुम्हाला हे फिंगर जे आहेत ना, फिंगर आले पाहिजेत घेताना आणि सीझर व्यवस्थित ठेवता आले पाहिजे, बस. समोरून त्यांच्या मनावर शॉर्ट घ्यायचं का आपल्या त्यांच्या जास्त करते. तर आता एक भाग झालेला आहे आपला. आता तुम्ही रिझल्ट बघा. बघा लेंथ तेवढीच आहे आणि कटिंग पण केलेली आहे. काय आता एवढी पूर्ण कटिंग झालेली. या साईडचे पण आपल्याला गाईडलाईननुसार हेअर कट करून घ्यायचे. आपला
जे फिंगर आहे ते समोरच्या साईडला येतील आणि गाईडलाईननुसार आपल्याला हेअर कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडे थोडे इकडले पण आपण हेअर कट करून घेऊ. तर आपल्याला थोडं थोडं घेऊन सेम डायरेक्शनमध्ये आपल्याला हेअर कट करून घ्यायचे आहे. गाईडलाईननुसार आपल्याला हेअर कट करायचे. मी नोचिंग पण सांगणार आहे याच्यामध्ये कशी करायचे ते. दाट केस आहेत ना, कळाले? ऑटोमॅटिक आपल्याला गाईडलाईन भेटले ना, आपल्याला ऑटोमॅटिक सगळं केसाचे लेंथ दिसते. आपल्याला कुठं कट करायचं काही एवढं अवघड पण नाही. लास्ट सेक्शन आहे, गाईडलाईन घ्यायची आणि कट करून घ्यायचं. तर आपला हे कट झालेला आहे. आता आपण बघा अशी बटरफ्लाय कटिंग लागते. लेंथ न कट करता केस कट केलेले आहे. मी जेव्हा ब्लो ड्रायर दाखवेल ना तेव्हा तुम्हाला दिसून येईल कटिंग कशी येते. आता आपल्याला काय करायचं, फिनिशिंग करण्यासाठी आता आपल्याला याच्यामध्ये फेदर कट करायची. तर बघा हे असं लुक दिसेल. आता आपण फेदर कट करून घेऊ. कटिंगमध्ये आता मी तुम्हाला फेदर कट करून दाखवेल. आपल्याला फिनिशिंग देण्यासाठी, बटरफ्लायला फिनिशिंग देण्यासाठी आपल्याला फेदर कट करावं लागते. त्यासाठी मी आता फेदर कट दाखवणार. ह्याला काय करायचंय, फ्रंट काढायचं. आणि याला जर तुम्हाला समोरची लेंथ कमी होऊ द्यायची नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, छोटी गाईडलाईन घ्यायची केसांची आणि नोजच्या इकडे येऊन कट करायचं. कुठं करायचं, नोजच्या इकडे. जर तुम्हाला याच्यामध्ये शॉर्ट पाहिजे असतील केस तर आपल्याला लेअर कट करायचं. हे झाला लेअर, हे झाला फेदर. तर आता मी फेदर कट करणार आहे. फक्त मी नॉर्मल आहे ना फिनिशिंग द्यायला. आता मी जे कटिंग घेतले ना ते थोडं वरून आणि कट करायचं आहे आणि असं सोडायचं. फ्रंटला कापले होते त्याच्यावरून थोडंसं गाईडलाईन खाली घेत आपल्याला थोडं थोडं कट करून आपल्याला कट करून घ्यायचे. सेक्शन बघायचं आहे, गाईडलाईन बघायची आणि आपल्याला हेअर कट करून घ्यायचे. थोडे थोडे घ्यायचे आहेत. आपले ऑलरेडी याच्यात बटरफ्लाय केलेली आहे आपण. फक्त आपल्याला फिनिशिंगसाठी काय करायचं आहे, फेदर कट करायची. फक्त फिनिशिंग देण्यासाठी मी फेदर कट करायची. त्यासाठी तुम्हाला गाईडलाईन चेक करूनच करायचं आहे. बघा याच्याने काय शॉर्ट होतात केस. गाईडलाईन जर तुम्ही बरोबर यूज केला आहे हे असा रिझल्ट आला पाहिजे. थोडे थोडे करून सगळं एक साईड आपल्याला काय करायची आहे, फिनिशिंग द्यायची आहे केसांना. फेदर कट करायला होतं आपण. तरी सर्व सेक्शन घेऊन आपल्याला फिनिशिंग करून घ्यायची आहे फेदर कट. तर आपले एक साईड झालेलं आहे. आता आपण त्या साईडनं करून घेऊ. फेदरमध्ये जे आपण कटिंग केलेली आहे रिवर्स याला घ्यायचं आहे आणि इकडली साईडचं पण घ्यायचं आहे, तिकडं घ्यायचं. हां. आता आपल्याला शॉर्ट नाही करायचं असल्यामुळे काय करायचं आहे, नोज कुठून घेऊन यायचं आहे आणि जे एक्स्ट्रा येतील ना त्याला खालून कट करून घ्यायचं असं. सेक्शन हां,
तर तुम्हाला कोंब पण पकडता आला पाहिजे, सिझर पण पकडता आली पाहिजे. थोडं थोडं एकदा चेक करायचे. आता आपल्याला काय करायचं, चेक करायचे. पूर्ण केस घ्यायची पूर्ण असे आणि एकदा चेक करायचे. थोडंफार राहते, काही प्रॉब्लेम नाही, इथं कट करून टाकायचं. हे झाला आता आपला बटरफ्लाय विथ फेदर कट. आता इकडे क्लायंटचा बटरफ्लाय विथ फेदर कट झालेली आहे. आता मी ब्लो ड्रायर करून करते आणि तुम्हाला रिझल्ट कसा आहे ते या व्हिडिओमध्ये लास्टमध्ये दाखवते.